मॅडम नमस्कार. आत्ता आपण ज्या ठिकाणी आता रक्तदान आहे त्या ठिकाणी आपण आत्ता आहोत. आपण नुकतंच या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. तर काय सांगाल? प्रथमतः आपली ओळख सांगावी. हरिओम. मी विद्यावीरा मयूर पाटणकर. मी अनिरुद्ध बापूंकडे 2002 पासून येते आणि बापूंनी 1999 पासून रक्तदान चालू केलं. तेव्हापासून अतिशय चांगला प्रतिसाद होता आणि त्यामध्ये मला रक्तदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. कारण आपण महिला कुठे जाऊन काही दान वगैरे करू शकत नाही पैशाचं वगैरे, पण आपण एका माणसाचा जीव वाचवू शकतो. नक्कीच. आणि हे परमेश्वराचा आवडता थेंब आहे रक्तदान. आणि मला खूप आनंद होतो आहे की आम्ही 2 महिन्यापासून प्लॅनिंग करून बापूंनी जी गोळी दिली आहे रक्तपुष्टी, ती मी 2 महिने सतत घेतली. त्यामुळे माझं ब्लड मार्चमध्ये 11.9 होतं. तर मी ती गोळी सतत घेऊन माझं जेवढं रक्त लागेल तेवढं 12.6 वाढलं आणि मी ब्लड देऊ शकले. बरं, काही महिलांना असं वाटत असतं की आपण रक्तदान केलं तर आपल्याला अशक्तपणा येईल. काय सांगाल आपण? आपल्याला काय जाणवते का? मला अजिबात अशक्तपणा वाटत नाही आहे. मला जास्त उत्साह वाटतो आहे आणि मी अतिशय आधीपेक्षा जास्त फ्रेश झाली हे रक्त देऊन. माझ्या सद्गुरू बापूंना हे खूप आवडणारं श्रेष्ठ दान आहे म्हणून मी जास्त सगळ्यात फ्रेश आहे. बरं, काय आवाहन करणार आपण इतर महिलांना ज्यांना रक्तदान करायचं आहे? त्यांनी प्रयत्न करा. जेव्हा रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं त्याच्या आधी आपण प्लॅनिंग केलं तर सगळं होऊ शकतं. फक्त महिलांनी ठरवलं पाहिजे, त्या काही करू शकतात. नक्कीच मॅडम, धन्यवाद. अंबरनाथ.